शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं. शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही. शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही. कोकाटेंचा व्हिडिओ जो चित्रफित केलेला आहे ते सत्ताधाऱ्यांनीच केली असा आरोप होता. नाही बघा, आता जे काही प्रकार सुरू आहे त्या बाबतीमध्ये त्यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये योग्य ते सगळं जे काय त्याची पडताळणी होईल. दूध का दूध, पाणी का पाणी होईल. आज त्यांनी म्हटलं की शासन भिकारी आहे कोकाटेंनी. शेतकरी नाही तर शासन. शेतकरी भिकारी, शेतकरी आमचा अन्नदाता आहे, मायबाप आहे आणि म्हणून बळीराजा हा कायम सुखी. मगाशी मी भाषणात देखील म्हणालो, चांगला पाऊस पडू दे, बळीराजाला सुखी होऊ दे, चांगलं पीक येऊ दे आणि म्हणून नेहमी आम्ही बळीराजाच्याच साठी परमेश्वराकडे प्रार्थना करत असतो. आणि जर असं मला वाटतं तुम्ही त्यांनी जे काही काय म्हणाले, त्यांनी ते असे म्हणाले की शेतकरी भिकारी नाही, सरकार भिकारी आहे असे ते बोलले. शासन भिकारी कोकाटे. असं तर मला वाटतं ते मंत्री महोदयांनी बोलू नये. बोलले असतील तर बोलू नये. त्यांचा राजीनामा घेतला तर महायुतीकडून. आता त्यांचे पक्षाचे प्रमुख अजितदादा आहेत आणि मला वाटतं एक जे काय बोलले ती वास्तवता काय, वस्तुस्थिती काय ती पाहतील. ते काय बोलले हे मी ऐकलेलं नाही. तथापि मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे. पीक विम्याच्या संदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धती बदलली, कारण आपल्या लक्षात आलं की पीक विम्यामध्ये काही वर्षांमध्ये जरी शेतकऱ्यांना फायदा झाला तरी बहुतांश वर्षांमध्ये त्याचा अधिक फायदा हा कंपन्या घेत आहेत आणि म्हणून त्याची पद्धती बदलली. पण पद्धती बदलत असताना आपण दुसरा निर्णय हा देखील घेतला, शेतकऱ्याला मदत तर करूच, पण त्याचसोबत 5,000 कोटी रुपये दरवर्षी शेतीमध्ये आपण गुंतवणूक करू आणि त्याची यावर्षीपासून आपण सुरुवात केली आहे. 25,000 कोटी रुपये हे 5 वर्षामध्ये शेतीतली गुंतवणूक आपण वाढवतो. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य काही योग्य नाही आहे.